नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आय होप सगळे मजेत असणार आहेत. तर आज मम्मीकडचा सेकंड डे आहे. तर आता आंघोळ वगैरे झाली, नाश्ता वगैरे झाला. नाश्त्याला पराठे बनवले होते मम्मीने, ते पराठे वगैरे खाल्ले. आणि आता ना शर्विलच्या कानातलं निघालंय थोडंसं, तर ते बसवायला चाललो आहे आम्ही बाहेर. तर आता इथून पुढचा दिवस जसा काय असणार तर ते तुम्हाला दाखवतेच. इकडे मम्मी आहे. काय बनवते मम्मा? जेवायला काय बनवते? बिर्याणी. आणि मम्मी आज बिर्याणी बनवते खायला. तिची तयारी चालली. ॲक्च्युली मी तिला मदत करणार होते, पण त्या शर्विलच्या कानात त्याचं निघालं, सो मग मी चालले बाहेर. आणि मग येता येता किती वाजतील माहीत नाही, सो मग मम्मीच करणार आहे. आणि इकडे कोण आहे? इकडे कोण आहे? शौर्य. इकडे शरू कुठे आहे? शरू से हाय. गॉगल कुठे तुझा? गॉगल कुठे 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 चालला तू? कानातलं कुठे तुझं? कानातलं कुठे पडलं? नाही. कुठं गेलं? शर्विलच्या कानातलं वगैरे बसवून घेतलं आणि तिथं बराच तो रडत होता, त्यामुळे थोडंसं शूट वगैरे काही केलं नाही. आणि त्यानंतर डिरेक्टली निघालो मी मॅप्रो गाडी. म्हटलं चला, तो पण जरा जास्त रडत होता आणि शौर्याचं पण त्याच्यासोबतच कानातल्याचं काम करून घेतलं. सो त्यामुळे ना दोघांचा थोडासा मूड नव्हता. मग म्हटलं चला थोडंसं काहीतरी फिरायला जाऊयात. सो मग आम्ही गेलो मॅप्रो गार्डनला. तर मॅप्रो गार्डनला गेलो आणि इतकी जास्त गर्दी होती की गाडी लावायलासुद्धा जागा नव्हती. सो आहो आहे ना, गाडी लावून आले तोपर्यंत आम्ही एका साईडला थांबलो होतो. त्यानंतर मग आम्ही गेलो आतमध्ये. आणि सॅटर्डे, संडे आणि परत मंडेची पण सुट्टी, अशा 3 दिवस कंटिन्यू सुट्ट्या आल्यामुळे इतकी जास्त गर्दी होती. आणि तिकडे गेल्याबरोबर शर्विल लागला होता पळायला, तर ते गेले त्याला घ्यायला. आणि तोपर्यंत शौर्य तर माझ्याकडेच होता. सो मग म्हटलं जरा आता आत एंट्री करूयात. आणि इतकी जास्त गर्दी होती ना, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की ज्या बघायलासुद्धा भेटत नव्हत्या. तर त्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले तर गेलो टेस्टिंगसाठी. तर इकडे जे काय फलेरो होते तर ते चॉकलेट्स होते. बरेचसे फ्लेवर होते, इमली, जामून आणि स्ट्रॉबेरी, मँगो, गावा, असे सगळे काही फ्लेवर होते जे की आम्ही टेस्ट केले थोडेफार. शर्विलला चॉकलेट्स खूप जास्त आवडतात, सो तर त्याने खायला स्टार्ट केलं. आणि शौर्याचा जास्त काही मूड नव्हता, त्याच्या ते कानातले जी रिंग होती फिक्स केल्यामुळं. सो मग तो काय जास्त एन्जॉय एवढा करत नव्हता. तर त्यानंतर मग आहे ना, इकडे इतकी जास्त गर्दी होती तर काही शूट पण करायला होत नव्हतं. आणि ना शौर्याचं बघा, शौर्य आता तुम्ही बघू शकता माझ्याकडे, आणि त्याचा इतका जास्त मूड पण नव्हता. आणि त्यानंतर ना इकडे मला आहे ना हे दिसलं, जिथे लहान मुलांना असं आतमध्ये सोडत होते आणि त्याच्यातून ना जे काय असेल तर ते सगळे चॉकलेट्स एकत्र करून आणायचे. तर इथे काहीतरी त्यांचा कॉस्ट होता, जेवढे आपण पे करायचे, आणि त्यानंतर मग आपण तिथे आतमध्ये जाऊ शकतो. आणि वेटचा पण क्रायटेरिया होता. सो मग इथे त्या मुलीने ना बरेचसे चॉकलेट्स घेतले होते. तर ते बघत होते तोपर्यंत आहो जाऊन आहेत ना ज्यूस घेऊन आले. इतकी जास्त गर्दी होती ना तिथं पण टेस्टिंगसाठी. तर इथे ना जे मिल्क होतं, स्ट्रॉबेरी मिल्क होतं, ते शौर्याला पाजलं, पण त्याला अजिबातच प्यायचं नव्हतं, त्याला आवडलंच नाही ते. सो त्याने ते डायरेक्ट बाहेर काढून टाकलं. सो मग म्हटलं की आता गर्दीमध्ये थांबत बसण्यात काहीच अर्थ नाही आहे, सो आपण थोडंसं फिरूयात आणि जाऊयात. सो मग थोडेफार चॉकलेट्स घेतले आणि मग निघालो आम्ही. तर जाता जाता ना इकडे खूप छान असे फ्लेवर्स वगैरे होते, पण बरंच सगळ्या गोष्टी होत्या, पण पाहायला असं काहीच भेटलं नाही, कारण याने इतकी जास्त गर्दी होती आणि त्याच्यात दोघांचा पण मूड नव्हता अजिबात. त्यानंतर मग मागे गार्डन होतं, सो मग आम्ही गार्डनकडे गेलो. आणि तिथे ना इतकं छान डेकोरेशन वगैरे, मस्त फाउंटेन आणि लॉन वगैरे खूप छान होतं आणि खूप छान वाटत होतं ते सगळं बघून. आणि तिथे कमळाचे फुलं लावले होते, इतके सुंदर कमळ होते ना, आणि बऱ्याच प्रमाणात होते ते. तर शौर्याला तर ते बघायचेच होते. आणि त्यात येतात जे काही त्यांनी पाणी होतं तर त्याच्यामध्ये मासे पण सोडलेले होते. तो इकडे येणं एक मासा पण दिसत होता आणि शौर्य ते बघायला, म्हणजे ते बघत एन्जॉय करत होता. आणि इकडे तुम्ही कमळ बघू शकता, इतकं सुंदर कमळ होतं, त्याचे कलर वगैरे खूप छान वाटत होतं. सो मग आहे ना मी थोडंसं झूम करून त्याच्या जी काय होती तर ती क्लिप घेतली. आणि इकडे शरू आहे, आणि दोघे पण आहे ना मस्त बघत होते. काय फिश कुठे? फिश कुठे? फिश आधी चल बाय, पापा जा रहा, चल. ते बघ तिकडे फिश आहे, ते बघ. तर इथे पाण्यामध्ये ना ब्लॅक कलरची फिश होता, सो ते शौर्याला बघायचं होतं. हे बघा असे फिश होते.
आणि बऱ्याचशा कमळ फुललेले होते, काही कळ्या होत्या, खूप जास्त कमळ पण लागलेले होते. त्यानंतर मग आम्ही गेलो समोरच्या साईडला आणि इकडे छोटासा ब्रिज होता, तो क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं होतं. तिकडून पण खूप छान व्ह्यू येत होता आणि फोटोज काढण्यासाठी इतके छान लोकेशन होते ना, खूप छान छान होतं. आणि इकडे तुम्ही पाणी वगैरे बघू शकता, बरंच पाणी होतं आणि त्यामुळे ना बाळांना पण बघायला खूप छान मजा आली. आणि हा जो काही फाउंटेन आहे आणि त्याच्या खाली असा पॉन्ड होता, याच्यामध्ये ना फिश होते वेगवेगळ्या कलरचे, तर ते पण बाळांना दिसत होते. सो मग ते बघत होते छान. शौर्य तर काय बच्चा काय फोटो काढतात पप्पा. आणि ना हा जो स्पॉट आहे तर याच्या पाठीमागच्या साईडला ना इकडे असे टॉईज वगैरे होते, जिथे काही गेम्स होत्या. त्या गेम्स आपण प्ले करून आहे ना ते टॉईज घेऊन जाऊ शकत होतं, असंच काय होतं. आणि मागच्या साईडला पण त्यांचं कॅफे वगैरे बरंचसं काही होतं. लहान मुलांसाठी खेळायच्या पण बऱ्याच गोष्टी होत्या, पण तिकडे काय आम्ही जात बसलो नाही, कारण आहे ना दोघांचं पण मूड व्यवस्थित नव्हता म्हटलं मी तर. सो मग आम्ही इथल्या इथंच थोडंसं फिरलो आणि त्यानंतर मग निघालो घरी जायला. तर घरी जायच्या आधी आहे ना परत थोडंसं काम होतं. सो मग तिथं गेलो आणि शौर्याला गाडी दिसली आणि गाडी घेणार नाही असं होत नाही, आणि गाडी घेऊन ते तिथेच लगेच खेळायला लागले. ते अजिबातच ऐकत नव्हते. सो आहे ना मॅप्रो गार्डनला गेली, पण बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या पाहिल्या नाही. त्यामुळे जर नेक्स्ट टाईम गेले ना तर नक्कीच मी तिथला मोठा असा ब्लॉग बनवेल. त्यानंतर मग आम्ही गेलो घरी. सो मम्मीने घरी जाईपर्यंत मम्मीने मस्तपैकी बिर्याणी कोशिंबीर बनवून ठेवली होती. सो छान छान बिर्याणी खाऊन घेतली. तर मग अशीच जाऊन आलो. मॅप्रो गार्डनला गेलो. ॲक्च्युली शर्विलचे कानातले बसवायचे होते, सोबत शौर्याच्या पण कानातल्यांना मागे ना थोडंसं हे करून घेतलं. आणि त्यानंतर मग मॅप्रो गार्डनला गेलो होतो. तिथं थोडा वेळ दोघांचा पण काही जास्त मूड नव्हता, त्यामुळे मग जास्त फोटोज वगैरे पण क्लिक केले नाही. थोडे व्हिडिओ घेतले, जेवढे जमले तेवढे घेतले. त्यानंतर घरी आले. मम्मीने मस्तपैकी बिर्याणी बनवली होती, सो बिर्याणी खाल्ली. आणि इकडे आहे ना ही दोन्ही पिल्लं अशी खेळत बसले. काय करतोय शौर्या, काय करतोय? गाडी. आणि ही दोन्ही गाड्या पण घेऊन आले. पोरं दुकानात गेल्यावरती गाड्या घेत नाही असं होत नाही अजिबात. आणि ह्याचं काय चाललंय, मी लावतो थांब 2 मिनिटं. आणि इकडे माझं शेडू काय करतोय, काय करते बच्चा तू? मी करते खाली उतर. अरे खाली हो, शानपणा करतो का? सोडे बुश. आणि ना मला तुम्हाला एक खूप छान गोष्ट दाखवायची आहे. हां आणि ना एक मला खूप छान गोष्ट दाखवायची, जी माझी खूप जवळची गोष्ट आहे. हे बघा, हे माझ्या लहानपणाचा बर्थडे गिफ्ट आहे. म्हणजे हे पप्पांच्या मित्राने दिलं होतं बर्थडे गिफ्ट. ऑलमोस्ट त्याला 20 इयर्स होत आले ते आता. है ना मग 20 इयर्स झाले असतील ना. तर मी 3रीत असताना तर त्यांनी ते गिफ्ट दिलं होतं माझ्या बड्डेसाठी. सो ते गिफ्ट अजून पण इतकं छान जपून ठेवलं आहे मम्मीनी. म्हणजे आम्ही लहान असताना पण आम्हाला कधीच नाही, फक्त असं कधीतरी लावायला द्यायची, अजिबात असं खेळायला वगैरे द्यायची नाही. आणि आता ही पिल्लं आले तर म्हणते जाऊ दे काढ, त्यांना बघू देत म्हणून. आम्हाला कधी दिलं नाही, पण तिच्या ह्या पिल्लांसाठी तिचं चाललंय. आणि शरू बघा, हे तुम्हाला ना मी दाखवते. हे असं लाईटमध्ये छान चमकतं. काय आहे शरू, काय ते फिश आहेत. हे असं ना फिश टँक सारखं आहे. जो लॅम्प आहे नाईट लॅम्प टाईप आहे, तर ह्याच्यावरचा जो कागद आहे ना तो पण खराब होऊन गेला आहे पूर्ण. आणि ऑलमोस्ट ह्याला 20 इयर्स होऊन गेले. ते भेट असं दिलेलं आहे. आणि पप्पांच्या मित्राचं नाव होतं, तर ते मला पण आठवत नाही काय. आणि हे दोन्ही पिल्लांना लावून दिले आता मम्मीने, बघा. आणि ही दोन्ही पिल्लं मस्त खेळतात त्याच्यासोबत. ह्याच्यात ना असे फिश. आता ॲक्च्युली हे ना ह्याला बरेच वर्ष झाल्यामुळे ना त्याची मशीन थोडीशी खराब झाली आहे, पण लाईट वगैरे त्यातला अजून पण प्रॉपर चालू आहे. थांब ना बच्चा, थांब मला बघू दे, थांब. आणि ना याच्यात ना असे फिश आहेत जे राऊंडमध्ये फिरायचे छान. पण ना आता ते सध्या बंद पडले. खूप छान असं डेकोरेशनचं होतं ते.
शरू काय आहे ह्याच्यात? काय आहे शरू? फिश आहेत. किती फिश आहेत त्याच्यात बघ बरं. असं असं. अरे काय आहे? दादा मागे हो. काय अय्यो काय आहे बबडी? कोणी दिलं ते? हे कोणी दिलं तुला? हे कोणाचं आहे? मम्माचं आहे. कोणाचं आहे? मम्माचे गिफ्ट आहे है ना. बंद करू. तर इतकं सुंदर गिफ्ट आहे ना. आणि आता ह्याला ऑलमोस्ट आहे ना 20 इयर्स तर होऊन गेले. ते इतकं छान जपून ठेवले. इतकं छान जपून ठेवलं ना मम्मीने. आणि आता त्या पोरांसाठी काढले. आता ती पोरं काय शांत व्यवस्थित खेळत तर नाहीच. इकडे मम्मी आहे आणि घरात आम्ही दोघीच आहे फक्त. आहो पण गेले ते बाहेर. नीरज गेलाय त्याच्या मित्राच्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी. सो मग आम्हीच दोघी जणी आहेत घरात. आणि ह्या दोन्ही पिल्लं आणि ही दीदी. ह्या दीदीसोबत तर खूप जास्त खेळतात. दीदी हाय कर. हाय शरू शरू. आता हा पोरगा त्याला वैतागच आणणार आहे. काय करतोय तू शौर्या? काय रे? बोल बोल इथं बोल. काय शरू? भॉ कर दीदीला. भॉ कर. बस 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 पळू नका. दीदी थांब तू थांब. ते बघ कसं मारतोय तिला. ए मारू नाही दीदीला. मारू नाही बच्चा. आणि आता माझ्या आवडीचा मसाला पाव खाते. आवडतं कसं आहे ना. आमच्या इकडे भेटत नाही मसाला पाव. त्यामुळे मी लोणावळ्यात आले की खायचं कधीच मिस करत नाही. आता आवडला सांगितलं होतं घेऊन यायला. ते आले घेऊन. आणि ही दोन्ही पिल्लं. तर ह्या दोघांचं असंच खेळणं चालू होतं. तर त्यांचं खेळणं वगैरे चालू असतानाच मग आहे ना आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. आणि त्यानंतर मग आहे ना मम्मीकडे गेली होती. समोर मम्मीला म्हटलं थोडंसं डोक्याला तेल वगैरे लावून दे. तर इकडेच मम्मी आहे ना तेल लावत होती डोक्याला. आणि खूप छान वाटत होतं. सो चला आजचा ब्लॉग आहे ना मी इथेच एड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो जर तुम्हाला काही सजेशन असेल तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.